चला तुम्ही बघितलंच असेल आणि आज आहे दुसरा डोस चढलाय यावेळेस दंडात बघू. उद्या माझा बर्थडे आहे त्यामुळे मी हा ड्रेस. नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज कानाला कॅटने स्क्रॅच केल्यामुळे त्याला रेबीजचे इंजेक्शन द्यायचे. त्या दिवशी पहिला डोस झाला तुम्ही बघितलंच असेल आणि आज आहे दुसरा डोस. तर आता आम्ही दुसरा डोस घ्यायला बीडला नाही तर कळमला आलोय, कारण की प्रत्येक 5 डोस द्यायचे आणि प्रत्येक डोस घ्यायला बीडला जाणं काही पॉसिबल नाही. हां, गाडी पण द्यायची आम्हाला आणि म्हणून म्हणलं आता कळमला मध्येच घेऊ, कारण की ओळखीचे डॉक्टर आहेत. हो, शिवाजी महाराज. तर म्हणलं मग आता इथे कळमला आलोय, पण इथे आहे मतदान त्यामुळे ना खूप गर्दी आहे इथं. हा, शिवाजी महाराज पण आहे इथे. हा म्हणले. तू काय म्हणतो मग? हा, तर त्याला शाळेत पण पाठवलं नाहीये कारण की स्पोर्ट्स डे होता आणि तसाही तो खूप लहान आहे, त्यामुळे म्हणलं जाऊ दे, आधी त्याचं इंजेक्शन महत्वाचं आहे. तर आता आलोय आम्ही कळममध्ये, त्याला इंजेक्शन देऊ आणि मग पुढचे काही काम आहे ते करू. हा, द्यायचं ना, छोटस. बरं, नको नको, ठीक आहे, नाही द्यायचं, नाही देणार आम्ही टुचू अजिबात. हा, चला, फक्त ते डॉक्टरला हात सुजलाय ना, ते दाखवून येऊ आपण. तर आता ते काही खाल्लं नव्हतं त्यामुळे त्याच्यासाठी आणले ड्रायफ्रुट्स खायला आणि टिफिनमध्ये पण भात वगैरे घेऊन आली आहे मी त्याच्यासाठी. बघू आता काय होतंय. चला, कानाला इंजेक्शन दिलंय, खूप रडलाय यावेळेस. दंडात दिले, दाखव तुझा हात. यावेळेस दंडात त्याला इंजेक्शन दिलंय. खूपच आता त्याला कळलंय मला इंजेक्शन देतात, त्यामुळे खूप त्रास देतो तो इंजेक्शन देताना. पण इट्स ओके, आता ते देणं गरजेचंच आहे. हा, ती चूकच झाली आमच्याकडून की त्याच्याकडे 1 मिनिट दुर्लक्ष झालं आणि त्यांनी एवढा सारा कुटाणा करून ठेवलाय. तर तुमचेही लहान मुलं असतील आणि घरात जर प्राणी असेल तर नक्की काळजी घ्या, कारण की हे मुलं असे उद्योग करून ठेवतात आणि ते निस्तारावं लागतं. आणि आता हे 5 द्यायचे आणि तो इतका त्रास देतो ना, बस आता झालंय इंजेक्शन, एक टेन्शन तर कमी झालंय. चला म्हणलं आता आज काहीतरी पोटोबा करू आणि मग पुढचं. तर चला, काय खायचं तुला? दुखतंय का? दुखतंय. कुठं दुखतं? आमचा मूड काय अजून अर्धा तास तरी ठीक होणार नाही. चला बघू आता, जेवण बघते काय ते. आलोय आम्ही जेवायला, काना खातोय आईस्क्रीम आणि आम्ही ऑर्डर केलाय छोले भटुरे. हो ना, तुला खायचं ते? तो खातोय आईस्क्रीम, एनी टाइम फेवरेट आईस्क्रीम. त्याला मी आणलंय भात करून, तर हा पण त्याला मी खाऊ घालते. तर चला, आमची ऑर्डर यायला वेळ आहे अजून. इथे आलती आमची ऑर्डर छोले आणि भटुरे. खूप दिवसांनी खाल्ले आणि टेस्ट पण छान होती. तर माझा आहे उद्या बर्थडे, तर हे म्हणले तुला एक ड्रेस बघ, तिथे आहेच दुकान, इथं हॉटेलच्या खाली एक दुकान आहे, छान टॉप लावलेत बाहेर. म्हणलं चला बघूया ते खाता आता. तर आज जाऊन बघूयात भेटतोय की ते. तर आमची थोडीफार खरेदी झालेली आहे. मी ड्रेस घेतलेत कारण की उद्या आहे माझा बर्थडे, त्यामुळे 2 ड्रेस घेतलेत. एक अल्टरला टाकलाय आणि एक नाही टाकलाय. तर बघूयात पुढे जाऊन. आणि कानासाठी काय घेतलं काना? 2 बनियन आणि 2 अंडरवेअर घेतल्या. पण यांनी काय केलंय, डायरेक्ट दुकानातच पॅन्ट काढली आणि घेतलं मला घाल आणि तिथंच त्यांनी मला चड्डी घालायला लावली त्याला. हो ना, घरी गेल्यावर घातली असती ना आपण. हे बघा, दुकानातच आम्ही. त्यामुळे आता त्याला बनेल घालायचं आहे, तर ते पण करू. तुम्हाला मी काय घेतले ड्रेस ते घरी गेल्यावर दाखवेल. काही साधे सिंपल घेतले जे डेली यूजला घालता येतील असे. आणि आता अजून थोडे औषधं वगैरे घ्यायचे, ते घेऊ आणि मग घरी जाऊ. चला, हे गेलेत पार्सल आणायला, तर तोपर्यंत म्हणलं कानाला खाऊ घालून घेऊया. इथं मी तूप मीठ भात आणला होता त्याला खायला, तर आता ते खाऊ घालते. काना काय खातोय तू? आणि पप्पांना काय सांगितलं आणायला? नारळ पाणी आणायला सांगितलं ना. त्याला नारळ पाणी खूप आवडतं आणि ते आता त्याच्या पप्पांना सांगितलंय तरी आणायला. तर ते नारळ पाणी वगैरे घेऊन येत आहेत, तोपर्यंत आमचं खाऊन होईल. पाणी देऊ? ओके, चला. तर आम्ही आलोय मग अशीच घरी, आणि घरी आल्यावर कानाला मी झोपी घातलं. मी पण त्याच्याबरोबर लोळले, झोपू आली नाही पण थोड्या वेळ लोळले. म्हणलं चला आता बाकीचे कामं करून घ्यायचे. तर त्याच्या आधी मी काय आणलंय ते तुम्हाला सांगते. तर मी हा एक टॉप आणलाय, तरी नाही, सिंपल सोबर आणले ड्रेस. दिसतंय, कलर आवडला मला, हा खूप छान कलर आहे. आणि ह्याचे स्लीव्ज आहेत ते बसून घ्यायचेत, पण त्या दुकानात नव्हतं ते
ह्याला कट वगैरे नाही आहे, हा अम्ब्रेला टाईप आहे. आणि हा दुसऱ्या दुकानात घेतला, त्यामुळे त्यांनी तिथे लावून दिले स्लीव्ज वगैरे. तर बघू, उद्या माझा बड्डे आहे त्यामुळे मी हा ड्रेस घालणार आहे, कारण हा कानाच्या पसंतीचा आहे. 2 लायक्राच्या लेगिन्स आणल्या. माझा जुना टॉप होता त्याच्यावर एक आणली आणि आत्ता ह्याच्यावर ब्लॅक होऊन जाईल म्हणलं, तेवढे 2 बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कानाला 2 बनेन वगैरे घेतले, बस संपलं. काही खरेदी वगैरे अशी काही स्पेशल नव्हती आमची. सो चला आता घरातली कामं पडली ती करूयात. काना झोपला आहे, तो झोपेल तेवढ्या वेळेस, कारण की त्याचं दुखतं आहे इंजेक्शन थोडं. ह्यावेळेस मागच्या वेळेस मांडीत दिलं तर यावेळेस दंडात दिलं आहे. आता पुढच्या वेळेस परत न्यायचं ना. आणि आता त्याला कळलं आहे ना की मला इंजेक्शन द्यायला नाही तर इतका रडतो. तर चला आता मी फ्रेश वगैरे होते आणि सगळी कामं वगैरे आवरून घेते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये माझे केस वर होते ते इग्नोर करा, कारण की कानाच्या टेन्शन पुढं काही सुचत नाही, त्यामुळे ते इग्नोर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट कायम असू द्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.